हे असं आपलं मटण आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे मटण आहे. ह्याच्यामध्ये हळद आणि कांदा आणि टमॅटो आणि मीठ टाकलेलं आहे. तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं, शिट्टी देऊन. आपल्याला गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा आहे, तव्यावरती फ्राय नाही करायचा. 4 भाग झाले, आपल्याला 4 भाग करून असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे असं पूर्ण, मग तो असा खुलतो. मग ते खुलला की मग कांदा आपला भाजला गेला. आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे. हे बघा, आता आपल्याला गॅसवरती खोबरं ठेवून भाजायचं. आता खोबरं भाजत आहे गॅसवरती आणि असा आपण कांदा भाजून घेतला आहे. आपलं खोबरं आणि कांदा वाटलेला आहे. हाय फ्रेंड्स, तर आता आपलं मटण शिजलेलं आहे. तर आपण बघूया ते कसं शिजलं. आपलं वाटण सर्व रेडी आहे. तर मी तुम्हाला दाखवते आपलं वाटण काय काय आहे आणि आता कसं बनवायचं. हां, तर हे बघा, हे आपलं असं मटण आपण शिजवून घेतलेलं आहे. हा आपला खडा मसाला, ज्याच्यामध्ये आहे मोठी वेलची, छोटी वेलची, दालचिनी, स्टारफूल, लवंग. आणि ह्यामध्ये हे आपलं खोबऱ्याचं काळं वाटण. आणि हा आपला हिरवा मसाला. ह्यामध्ये आहे कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, पुदिना, अद्रक आणि लसूण. सो आता आपण एक कुकरमध्ये आपलं तेल गरम होतं. तर आता आपण खडा मसाला यामध्ये टाकू. बघू शकता, आपण ह्याच्यामध्ये खडा मसाला अख्खा टाकलेला आहे. तो जास्त परतून नाही घ्यायचा, नाही तर तो करपेल. आता यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकूया. हे बघा, हे आपलं खोबऱ्याचं वाटण आहे. सो ते आता मी ॲड करते. खोबऱ्याचं वाटण आपलं चांगलं भाजलेलं आहे. जास्त भाजायची गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी त्याला भाजूनच घेतलं आहे. आणि आता हा हिरवा मसाला टाकूया आपण. हे थोडं आपण छान भाजून घेऊया. आता ह्यामध्ये आपण घेतलेला आहे आपला घरगुती लाल मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ. आता हे आपण ॲड करूया. हे आता छान आपण टाकलेलं आहे. स्वतः हे छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता आपलं तेल छान साईडून सुटलेलं आहे. सो आता आपण फक्त हे मटण टाकून आपण फक्त परतून घेऊया. आणि हे जे पाणी आहे ते नंतर ॲड करायचं. आपण आता छान मटण टाकून परतून घेतलेलं आहे. तो आता आपलं ते उरलेलं सूप आहे ते टाकून आणि एक बटाटा ॲड करून एक शिट्टी देऊया बस. हा एक बटाटा घेतलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, जो मी लसूण घेतला त्याला आपल्याला असा इकडून आणि ह्या साईडून आपल्याला अशाप्रमाणे कट करून ते आपल्याला मटणामध्ये ॲड करायचं. आणि जास्त नाही, फक्त एक शिट्टी घ्यायची. आपलं झालेलं आहे, बघू शकता. काढून दाखवतो. सो आपलं मटण बनवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं आहे. सो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.